ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ರೀಪೋಸ್ ಅರ್ಪಿಸುವ ಚಕ್ರವ್ಯೂಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಸೌಮ್ಯ ಸನಾತನಿ. ನಮ್ಮ ಟಿವಿ ಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ನಿಮಗೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಟಿವಿ ಕ್ರಮ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಬೆಲ್ ಬಟನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡೋದನ್ನ ಖಂಡಿತ ಮರಿಬೇಡಿ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಕಾನ್ಪುರದಿಂದ ಶುರುವಾಗಿದ್ದಂಥ ಐ ಲವ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅನ್ನೋ ಕಿಚ್ಚು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಆಗೋ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮೊಹಮ್ಮದರ ಹೆಸರು ಹೇಳಿಕೊಂಡು ಬೀದಿಗಿಳಿದವರಿಗೆ ಯೋಗೀಜಿಯ ಚಡಿಯೇಟು ಕೊಟ್ಟ ಉರಿ ಖಟ್ಟರ್ ಮುಸ್ಲಿಮರರಿಗೂ ಹಬ್ಬಿದೆ. ನೀರೊಳಗಿಡ್ದು ಬೆಮರ್ದನ್ ಉರಗ ಪತಾಕಂ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಬಿಲದಲ್ಲೇ ಕೂತು ಜಿಹಾದಿಗಳು ಕೊತ ಕೊತ ಅಂತ ಕುದೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಕಡೆ ಯೋಗೀಜಿ ಒಂದಾದ್ಮೇಲೆ ಒಂದು ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವಾಗ ಹೀಗೆ ಹಾವಳಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತಿರೋ ಆಗೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಸೊಂಟ ಮುರಿದು ಕೂರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ. जिसने भी कानून को हाथ में लेने का प्रयास किया, जो भी राह चलते हुए राहगीर पर हमला करेगा, जो भी बेटी की सुरक्षा पे सेज लगाने का कार्य करेगा और जो भी व्यापारिक प्रतिष्ठानों में आगजनी करने का दुस्साहस करेगा, जो भी पर्व और त्योहारों में उपद्रव करेगा, उसको हम पहले से इस बारे में कह देंगे कि उसको बिना मांगे जहन्नुम में जाने का टिकट हम काट करके दिला देंगे. इतना पर्याप्त होगा उसके लिए. यह अराजकता स्वीकार्य नहीं. विकास में हर व्यक्ति की भागीदारी जब सुनिश्चित की गई है, गांव गांव का विकास हो रहा है, कल्याणकारी योजनाओं में बिना भेदभाव के शासन की योजना का लाभ उपलब्ध करवाया जा रहा है, बिना भेदभाव के युवाओं को नौकरी और रोजगार उपलब्ध करवाया जा रहा है, तो फिर यह अराजकता कैसे? Repos Super Offer, Repos Bumper Offer. ರೀಪೋಸ್ ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ ಅನ್ನು ಖರೀದಿಸಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಟಿವಿಯನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ. ರೀಪೋಸ್ ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್. कुछ चंद लोगों को माहौल खराब करने की छूट नहीं देनी चाहिए. ये वही लोग हैं जिन्होंने उत्तर प्रदेश की भ्रष्ट सरकारों के साथ मिलकर के उत्तर प्रदेश के सामने पहचान का संकट खड़ा किया था. ये वही लोग हैं जिन्होंने उत्तर प्रदेश को बीमारू राज्य बना दिया था. ये वही लोग हैं जिन लोगों के दंगों के कारण प्रदेश में कोई निवेश नहीं आता था, कोई उद्योग नहीं लगता था, कोई विकास का कार्य नहीं हो पाता था. और आज पिछले 8.5 वर्ष के अंदर उनकी मंशा सफल नहीं हुई. अब नए नए तौर तरीके अपनाने का कार्य कर रहे हैं. लेकिन याद रखना होगा, वे जितना सोचते हैं उससे ज्यादा हमारी पहले से तैयारी रहती है. और जब भी दुस्साहस करेंगे ऐसे ही पिटोगे जैसे बरेली के अंदर पीटे गए हो. ಯೋಗೀಜ ಈ ಹೇಳಿಕೆ ಗಲಭೆಕೋರರ ಎದೆಯಲ್ಲಿ ನಡುಕ ಹುಟ್ಟಿಸ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಇನ್ಮುಂದೆ ದಂಗೆ ಎಬ್ಬಿಸೋ ಬಗ್ಗೆ 100 ಸಲ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಹಂಗಾಗಿದೆ. ಆದ್ರೆ ಇದಿನ್ನೂ ಕೂಡ ಈ ಮೌಲಾನನಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ. ಕಾನ್ಪುರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಲಾ ಬೋರ್ಡ್ನ ಸದಸ್ಯ ಮೌಲಾನಾ ಸಜ್ಜದ್ ನೋಮನಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಚೋದನಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ನೀಡಿ ಯೋಗೀಜ ತಾಳ್ಮೆಯನ್ನ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. मारे जाते हैं, गोलियां खाते हैं, बम से उड़ाए जाते हैं, जेलों में ठूसे जाते हैं, लेकिन आवाम एक वक्त आता है कि ये सब बर्दाश्त कर लेते हैं, लेकिन स्टेटस को बर्दाश्त नहीं करते. तब्दीली चाहते हैं. हमें वाकई तब्दीली का जो जज्बा दुनिया के आवाम में है, और ये मैं दुनिया के आवाम की बात कर रहा हूँ. मैं आपसे साफ मस्जिद में बैठकर कसम खा के कह सकता हूँ, हमारे मुल्क के आवाम की भी बड़ी तादाद इस वक्त गैर मुतमईन है और तब्दीली की जगह ढूंढ रही है. मदरसा और मस्जिद हमारा दरअसल पावर स्टेशन है. हमारे काम की जगह मस्जिद और मदरसा है. किसी कीमत पर हमें मस्जिद और मदरसे को नहीं छोड़ना, लेकिन मस्जिद और मदरसे में बैठकर हमें वो काम करना है जो रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपनी मस्जिद में और सुफ़े पर बैठकर किया था. पूरे आलम का रंग बदल दिया था. हम न हिकमत के साथ दावत देने के लिए तैयार, न हिम्मत के साथ मुकाबला करने को तैयार. अजब तरह का खौफ
अजब तरह के डर और मायूसी, अजब तरह की एहसास कमतरी दीमक की तरह हमें खा रहा है। और इसकी सबसे बड़ी वजह अल्लाह की ज़ात पर जैसा यकीन होना चाहिए, अल्लाह की ताकत पर, अल्लाह की कुदरत पर, वैसा यकीन हमारे दिलों में शायद नहीं है। ಈತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬೆಂಕಿ ಹತ್ಕೊಂಡು ಉರಿಯುತ್ತೆ, ಗುಂಡುಗಳು ಹಾರಾಡುತ್ತೆ, ಜನರ ಕೊಲೆಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ, ಅವರನ್ನ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಲಾಗುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ಒಂದು ಸಮಯ ಬರುತ್ತೆ ಕಿಡಿ ಹೊತ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಸಮಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ ನೀವು ದಂಗೆ ಏಳ್ಬೇಕು ಅಂತ. ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಮೌಲಾನಾ ಯೋಗೀಜಿ ಹೆಸರನ್ನ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಹೇಳಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಅವರ ಟಾರ್ಗೆಟ್ ಸ್ಪಷ್ಟ, ಅದು ಯೋಗೀಜಿ ಮತ್ತೆ ಮೋದಿಜಿ. ಈಗ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಸಚಿವರಾದ ಕೈಲಾಶ್ ಸಾರಂಗ್ ಈ ಸಚಿವನಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಮುಟ್ಟಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋ ಹಾಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೌಲಾನಾ ಅವರೇ, ನೀವೀಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಮರಿಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಮರ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಹೀಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರು ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಭಾರತದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ. ಆದರೆ ಮೂಲಭೂತವಾದಿಗಳು, ಕೆಲ ಓಲೈಕೆ ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಂದ ಮುಸ್ಲಿಮರ ಇನ್ನಷ್ಟು ತುಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಜವೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವೇ? ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ತಿನ್ನೋಕೆ ಅನ್ನ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ಲ, ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಬದುಕೋಕೆ ಜಾಗವೇ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಒಂದಷ್ಟು ಕಡೆ ಬರೀ ಗುಂಡಿನ ಶಬ್ದಗಳು. ಆದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಂಥ ಮೌಲಾನಗಳಿಂದ ಆ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಅವರೇ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಶಾಂತಿಯಿಂದ ನೆಟ್ಟಗೆ ಬದುಕಿದ್ರೆ ಯೋಗೀಜಿ ಆಗಲಿ ಮೋದಿಜಿ ಆಗಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ದಂಗೆ ಏಳೋದು, ಬೆಂಕಿ ಇಡೋದು ಮಾಡಿದ್ರೆ, ಅದು ಯೋಗೀಜಿ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಮಾಡಿದ್ರೆ ದಂಡಂ ದಶಗುಣಂ ಅಷ್ಟೇ. ಯೋಗೀಜಿ ಇದನ್ನ ಹಿಂದೆಯೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರ ಜೊತೆ ನನ್ನ ಸಂಬಂಧ ಹೇಗೆ ಇರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಗೆ ನನ್ನ ಜೊತೆ ನಡ್ಕೊಳ್ತಾರೋ ನಾನು ಹಾಗೆ ನಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ. ಅವರು ಯೋಗೀಜಿಯನ್ನ ಗೌರವಿಸೋದು ಪ್ರೀತಿಸೋದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಪ್ರೀತಿಸಿನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. कुछ लोग रहते भारत में हैं, लेकिन गजवाए हिंद का नारा लेकर के भारत के अंदर राष्ट्र विरोधी गतिविधियों को बढ़ावा देने का कुत्सित कार्य कर रहे हैं. गजवाए हिंद हिंदुस्तान की धरती पर नहीं होगा. भारत की धरती, ये भारत के देवीय महापुरुषों, अवतारी महापुरुषों, देश के लिए अपना बलिदान देने वाले महापुरुषों के आदर्शों से संचालित होगा. गजवाए हिंद की कल्पना करना भी और उसका सपना देखना भी जहन्नुम में जाने का टिकट का रास्ता पैदा कर देगा. अगर किसी को जहन्नुम में जाना हो तो गजवाए हिंद के नाम पर अराजकता पैदा करने का कुत्सित प्रयास करें. और छद्म रूप में जो लोग इस प्रकार की गतिविधियों में लिप्त हैं, वे भी कान खोल करके सुन लें. देर सवेर छांगुर जैसे हाल तो उनके भी होने ही हैं. आपने देखा होगा, यही है ये कालनेमियों का हाल. कैसे छद्म रूप से लोगों में भ्रम पैदा हो. जलालुद्दीन ने अपना उपनाम रख दिया था छांगुर बाबा, जिससे हिंदू भ्रम में रहे, समाज की आंखों में धूल झोंक लेगा, लेकिन पापी कितना भी अपने पाप को छुपाने का प्रयास करेगा, उसका पाप का समय तो पाप का घड़ा भरना ही भरना है. और पाप का घड़ा भरेगा, इस धरती माता उसको कभी बर्दाश्त नहीं कर पाएगी. और छांगुर जैसे दुष्कर्मियों और राष्ट्रद्रोही तत्वों के द्वारा छद्म रूप से यही कार्य बलरामपुर की धरती से करने का प्रयास हो रहा था. हमें सतर्क होना होगा. जो लोग हिंदुस्तान की धरती पर रह करके भारत विरोधी गतिविधियों में लिप्त हैं, हिंदू विरोधी गतिविधियों में लिप्त हैं, हमें ऐसे कालनेमियों से सतर्क रहना होगा. उन्हें सख्ती से जवाब देना होगा.
स्थानीय प्रशासन और पुलिस को इसके प्रति सजग करना होगा और समय समय पर इनकी गतिविधियों के बारे में शासन को अवगत कराना होगा, जिससे समय रहते इनकी नाजायज गतिविधियों पर सरकार पूरी तरह नकेल कस सके। एक तरफ विकास अनवरत आगे बढ़ रहा है और दूसरी तरफ विकास की प्रक्रिया में बाधक कुछ तत्व ऐसे भी हैं जिन्हें विकास अच्छा नहीं लगता है, जिन्हें विकास अच्छा नहीं लगता है। वे कहीं न कहीं विकास में व्यवधान पैदा करते हैं, उत्सव के समय उपद्रव पैदा करना चाहते हैं। वे लोग अराजकता को अपना जन्मसिद्ध अधिकार समझते हैं और उन्हीं लोगों को चेतावनी देने की दृष्टि से आज मैं बलरामपुर में भी आया हूं, यही कहने के लिए आया हूं, यही कहने के लिए आया हूं। अगर विकास में बाधक बनोगे और विकास की योजनाओं को उपद्रव और अराजकता के माध्यम से बाधित करोगे तो ये मान करके चलिए कि विकास पहले उनके विनाश का कारण बन जाएगा। पर्व और त्योहारों के उत्सव और उमंग में अगर कहीं उपद्रव करने का कार्य किया तो ये उपद्रव की कीमत उनको वो चुकानी पड़ेगी कि आने वाली पीढ़ियां उनकी याद करेंगी कि कैसे होता है, क्या कीमत चुकानी होगी। ಅಂದ್ರೆ ಯೋಗಿಜಿಗೂ ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮರ ಮೇಲೆ ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ಯಾವುದೇ ದ್ವೇಷ ಇಲ್ಲ. ಮುಸ್ಲಿಮರು ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಇದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇಂಥ ದಂಗೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಯೋಗಿಜಿ ಸುಮ್ಮನೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. Repos Super Offer. Repos Bumper Offer. ರೀಪೋಸ್ ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್ ಅನ್ನು ಖರೀದಿಸಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಟಿವಿಯನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ. ರೀಪೋಸ್ ಮ್ಯಾಟ್ರೆಸ್. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ, ದೇಶ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕನ್ ಒತ್ತಿ.